लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण येथील श्रावस्ती बुद्ध विहारातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी भव्य रॅली. बातमी पैठण येथून. पैठण शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार येथून महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी भव्य व शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उपासक, उपासिका तसेच नागरिकांचा प्रचंड जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. सकाळी 10 वाजता पॉवर हाऊस परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रथम बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यानंतर श्रावस्ती बुद्ध विहारातून रॅलीला प्रारंभ झाला. पैठण शहरातील पॉवर हाऊस, नेहरू चौक, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, महाराणा प्रताप चौक ते एसटी बस स्थानक असा मार्ग शांततामय आणि अत्यंत शिस्तीत पार पाडण्यात आला. यावेळी उपासक, उपासिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून लहान थोरांसह मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. महामानवांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि अनुयायी एकत्र येऊन अभिवादनासाठी उपस्थित होते. काही वक्त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग व त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकला. बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची भूमिका मांडली होती. ते प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. भंतेजींनी प्रवचनात मार्गदर्शन करताना समाजाला सखोल संदेश दिला. केवळ पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून देखावा न करता विचारांचे आचरण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अस्पृश्यतेविरुद्ध लढताना बाबासाहेबांनी आयुष्य वेचले. त्यामुळे केवळ फोटो, व्हिडिओपुरते मर्यादित न राहता कृतीतून विचार उतरवण्याचे आवाहन त्यांनी केले. मुलांना वाईट आचरणापासून दूर ठेवून चांगले संस्कार व शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. बाबासाहेबांनी गुलामगिरीतून मुक्तीचा मार्ग दाखवून क्रांतीची ज्वाला पेटवली. ती जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे सांगताना त्यांनी बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांची तुलना कोणाशीही करू नये. त्यांच्या बाबतीत आदरयुक्त शब्दप्रयोग ठेवावेत. पुण्य मिळवायचे असेल तर शीलाचे पालन करावे आणि संविधानाचे संरक्षण करावे, कारण बाबासाहेब संविधानात जिवंत आहेत असा ठाम संदेश त्यांनी दिला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.